ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नंबर आहे 42. क्वेश्चन नंबर 42, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन दॅट टॉपिक, बिकॉज त्याच्यामध्ये ना फ्रेश इश्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागले. प्रत्येक वेळी ते सांगतात की आम्ही एवढा फ्रेश इश्यू केला आहे, बट त्यांनी सांगितलंय की फ्रेश इश्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. त्याचं रिझन पण आहे, सांगतो. पेज नंबर आहे 93. क्वेश्चन नंबर 42, पेज नंबर 93. क्वेश्चन जर रीड केला, मी ओपन करतो, हवं आहे तर इथे ओपन करायला तर मला काही चान्स नाही आहे. ठीक आहे, एकदा क्वेश्चन ओपन करतो मी. एकदा पूर्ण रीड करून झाला की मग आपण हे करूया, सॉल्व करूया. पेज नंबर 93. मी तर PDF वर क्वेश्चन ह्याच्यामुळे नाही दाखवते, त्याच्यामुळे आय गेस ग्लिच येत होता, त्याच्यामुळे मी इथे दाखवलं नाही आहे. 93, 96, सॉरी सॉरी 93चं 93. हां, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, कंपनीकडे शेअर कॅपिटल आहे, इक्विटी शेअर कॅपिटल 10 लाख इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर 10 रुपयाचा, असं 100 lakhs आहे, रुपीज इन लॅक्स. 1 लाख रिडीमेबल प्रेफरन्स शेअर ऑफ ₹100 इच, असं 100 lakhचं आहे. सगळं इंटू बघितलं तेवढंच येईल. लेस कॉल्स इन एरियर्स ऑन 20 शेअर्स. आता कॉल्स इन एरियर्स इन 20 शेअर एक खूप जास्त इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. जर नीट बघितलं, एक शेअर आहे 100 रुपीजचा. कॉल्स इन एरियर्स काय असतं, कंपनीने पैसे मागितले, शेअर होल्डरनी पे नाही केले. जर एक 100 रुपयाचा शेअर आहे, त्याच्यावर फॉर एक्झाम्पल 20 रुपीजचा कॉल होता आणि शेअर होल्डरनी पे नाही केला, म्हणजे त्यांनी फक्त 80 रुपीज पे केले, म्हणजे हा शेअर काय, पार्टली पेडअप आहे. पार्टली पेडअप आहे. आणि पार्टली पेडअप शेअर कॅनॉट बी रिडीम. ओनली फुल्ली पेडअप शेअर्स आर रिडीम. आता ह्यांनी 4 लाख दिलंय आपल्याला. कॉलची अमाऊंट काढायची असेल तर कशी काढायची, 4 लाख कॉल्स इन अरियर्स आहे, 4 लाख आहे कॉल्स इन अरियर, अँड 20,000 शेअर्स आहेत ज्यांनी पैसे नाही दिलेत. तर 4 लाख डिवायडेड बाय 20,000 जर केलं तर किती रुपयाचा कॉल होता ते समजेल आपल्याला. कॉल होता 20 रुपीजचा. अरे, अंदाजा एकदम बरोबर निघाला माझा. ₹20चा कॉल होता, म्हणजे त्यांनी किती रुपये पे केलेत, 80 रुपीज पे केलेत. बट त्यांना 100 पे करायला पाहिजे होते, म्हणजे हे 20,000 शेअर आपण रिडीम नाही करणार. आपण जे कॅल्क्युलेशन करणार ते फक्त ह्याच्यासाठी नाही, ह्याच्यासाठी करणार, 80,000साठी. ओके, म्हणजे आपण CRR पण जे बनवणार ना, ते 80,000साठी बनवणार. रिझन, CRRचा रूल काय, CRRचा रूल आहे की आपण जेवढे शेअर रिडीम करतो ना, तेवढ्या शेअरचंच आपल्याला CRR बनवायचं आहे. जर आपण 80,000 रिडीम करणार आहे, त्या 80,000चं CRR बनवायचं. ओके. SP दिलाय, SP मध्ये बॅलन्स आहे 15 lakhs. रिझर्व दिलाय, आता रिझर्व मध्ये म्हणजे GR वगैरे असेल, जनरल रिझर्व 30 lakhs. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 15, आणि क्रेडिटर्स 30, जे आपल्या काही कामाचं नाही आहे. फिक्स असेट दिलंय 140, इन्व्हेस्टमेंट 40, स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी आपलं जे काही असेल, रॉ मटेरियलचा स्टॉक, फिनिश गुडचा स्टॉक, डेटर 30, बँकमध्ये आहेत पैसे 30. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा अशी गोष्ट देतात ना, तेव्हा काही गोष्टी बघायला लागतात आपल्याला. ऑन 1st Jan 2023, फिक्स्ड असेट कॉस्टिंग 40 lakhs वर सोल्ड फॉर 32 lakhs. एक 40 लाख रुपीजचं फिक्स्ड असेट, सॉरी, टोटल फिक्स असेट आहेत 140. त्यातलं एक असं ॲसेट होतं ज्याची 40 करोडची, सॉरी 40 lakhsची व्हॅल्यू होती. त्याला आपण कितीला सेल केलं, 32ला. जर 40ची गोष्ट 32मध्ये मी सेल करतोय, ऑब्व्हियस आहे कंपनीचा लॉस झाला. लॉस कितीचा झालाय, लॉस झालाय 8 lakhचा. 8 lakhचा लॉस कंपनी काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शो करणार. असं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनेल ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यामध्ये माझं ह्या साईडला काय दिसतं, प्रॉफिट, सॉरी ह्या साईडला लॉस दिसतं. डेबिट साईड ही असते ना, अँड क्रेडिट साईड, ह्या साईडला मी एक्सपेन्सेस दाखवतो सगळे, सॅलरी वगैरे. सो 8 लाख इथे दिसणार, आणि प्रॉफिट झाला तर इकडे दिसतो. सो 8 लाख मी काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं लेस करणार. आता माझ्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर बनलेलं नाही आहे, बट माझ्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉफिट आहे.
हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही बॅलन्स राहतो ना तो. म्हणजे इथं समजा 8 लाख आहेत, इथं 16 लाख होते, तर 16 लाख मधनं 8 लाख गेले, इथं बॅलन्स काढायचो आपण आणि लिहायचो नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व किंवा ट्रान्सफर टू लायबिलिटी साईड असं लिहायचो आपण जेव्हा 11वी 12वीला होतो तेव्हा. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण काय करतो, इन सिम्पल इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर असा कधी लॉस वगैरे होत असेल तर तो आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉसमधून लेस करतो. बिकॉज लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसमध्येच ॲडजस्ट करतो ना ॲट दी एंड. म्हणजे 15मधून 8 जातील, त्याचं कॅल्क्युलेशन मी दाखवतो. 15मधून 8 गेले, राहिले किती, 7 राहतील. म्हणजे आपल्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये 15 नाही, फक्त 7च लाख रुपये राहिलेत, बिकॉज 8 लाख आपण ॲडजस्ट केले लॉसचे. It was decided that on 1st Feb 2023, company issue sufficient number of equity share. किती ते नाही बोलले, कंपनी काय बोलते, सफिशियंट, जेवढे पाहिजे तेवढे इश्यू करा. मग आपल्याला फाइंड करायला लागतील की कंपनीला किती इश्यू करायची गरज आहे, आणि ते होईल आपलं सफिशियंट नंबर ऑफ शेअर. म्हणजे आपल्याला वर्किंग करायला लागेल इन सिम्पल. ॲट पार सांगितले, नो प्रीमियम नो डिस्काउंट. जेवढी फेस व्हॅल्यू आहे, इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू दिली आहे 10 रुपीज. सो 10 रुपीजमध्ये तो शेअर इश्यू होईल. Rupees 10 lakh in the reserve. Okay. So finance redemption, लिव्हिंग अ बॅलन्स ऑफ 10 lakhs इन द रिझर्व. म्हणजे आपला जो रिझर्व आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं टोटल 30 lakhs आहेत ना, बट तुम्हाला 10 लाख रुपीज बॅलन्स ठेवायचं आहे रिडम्शन नंतर. म्हणजे ह्यातले फक्त आपण 20 लाख यूज करू शकतो. त्यांनी इन सिम्पल त्यांनी रिस्ट्रिक्शन दिलं आहे की तुम्ही 30च्या 30 ॲज इट इज यूज नाही करू शकत. तुम्हाला 10चा बॅलन्स कंपल्सरी आहे ठेवणं. तुम्हाला फक्त 20 lakhsच यूज करायला भेटतील. इथे पण आपल्याकडे 7च राहिले, 15 होते, बट आपण 8 लाखाचा लॉस जो होता तो मॅनेज केला. सो इथे 7 राहिले, इथं 30 पैकी फक्त 20 राहिले. पुढे काय दिलंय, ऑल द पेमेंट वर मेड एक्सेप्ट द होल्डर ऑफ 10,000 शेअर हु कुड नॉट बी ट्रेस्ड. त्यांनी सांगितलंय बाकी सगळ्यांचं पेमेंट देऊन टाकलं, बट जे असे होते आपल्याला स्ट्रेस नाही करता आले. म्हणजे आपल्याला शोधताच नाही आलं की तो पर्सन कोण होता ज्यांनी विकत घेतलेले शेअर. त्यांनी आपले डिटेल्स वगैरे प्रोव्हाइड नाही केले. म्हणजे 10,000 शेअरचे पैसे ॲट द एंड आपण पेच नाही करू शकलो. म्हणजे पेमेंट करताना जर 80,000चं आपण पेमेंट करतोय, पण 10,000 तर आपल्याला असे जे भेटलेच नाही. सो 10,000 जर भेटले नाही तर त्यांचं पेमेंट पण नाही होणार. पेमेंट जे करतो ना आपण, ड्यू तर आपण 80,000 करणार. जे ड्यूची एंट्री होते ना, तिथं आपण 80ची करणार, बिकॉज आपल्याला थोडी माहिती आहे की 10 आहेत की नाही. बट ज्या टाईमला आपण पेमेंट करायला स्टार्ट केलं त्या टाईमला समजलं की हे 10,000 जे आहेत त्यांचं आपल्याकडे बँक डिटेल्स वगैरे काही नाही आहेत. सो आपण त्यांचं रिडम्शन नाही करू शकलो. म्हणजे आपण ॲट दी एंड पेमेंट 70चं केलं फक्त. द कंपनी ऑल्सो मेड बोनस इश्यू टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर ॲट रेशो ऑफ 1:10 ॲज ऑन 31/12/2020. म्हणजे ज्याच्याकडे 10 शेअर आहेत त्याला कंपनीने एक बोनस दिला असं. कधी, हे झालंय रिडम्शनच्या नंतर, इक्विटी शेअर होल्डरला सांगितलं. आणि आणि ह्याच्यामध्ये कंपनीला काउंट करायला लागेल जे फ्रेश इश्यू केले ते पण. त्यांनी डेट दिली आहे का, एक मिनटं. हां, त्यांनी डेट काय दिली, 31/12/2022. आणि इथे डेट काय होती, 2023. सॉरी, ते फ्रेश इश्यूवालं जे आहे ना त्यांना बोनस नाही भेटणार आहे. रिझन सांगतो. इथे दिलं सिम्पल त्यांनी 1st Feb 2023. म्हणजे 1st Feb 2023ला फ्रेश इश्यू केला आहे ना, इथे दिलंय ना ऑन, एक मिनटं, कलर चेंज करतो. इट वॉज डिसाइडेड दॅट ऑन 1st Feb 2023 कंपनी इश्यू सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर. सो हे इक्विटी शेअर नंतर इश्यू केलेत. आणि जे बोनस दिलंय, द कंपनी हॅज मेड बोनस इश्यू टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर इन द रेशो ऑफ 1:10 ऑन 31/12/2022. सो बोनस आधी पे केलंय आणि जे इश्यू झाले फ्रेश इश्यू ते नंतर झालंय. सो एंट्रीचा सिक्वेन्स आता बघायला लागणार आहे. एंट्रीचा सिक्वेन्स कसा असणार आहे, मी फाईल क्लोज करतो बिकॉज ह्याच्यामध्ये भरपूर एरर येतात.
मी सिम्पल आपला जो बोर्ड आहे त्या बोर्डवर एक्सप्लेन करतो. क्वेश्चनसाठी बुक प्रेफर करायचं आता. ओके, त्याच्यामध्ये ग्लिचेस येतात भरपूर. फर्स्ट एंट्री सांगतो कुठली होईल. फर्स्ट एंट्री आपल्याला करायला लागेल बोनससाठी, बिकॉज बोनसची डेट जी होती ना, सिम्पली तिथं बोनसची डेट 22ची होती, इयर 22. 31st बोनस दिलाय, 31st/12/2022ला. अँड फ्रेश इश्यू झालाय फेबमध्ये झाला होता, 1st Feb 2023. म्हणजे हे शेअर तर आपल्याकडे ह्या दिवशी नव्हतेच. सो बोनससाठी फक्त जे जुने शेअर आहेत ते कन्सिडर होतील. त्यानंतर आपल्याला CRR कॅल्क्युलेट करावं लागेल की CRR मध्ये आपल्याला किती पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. ओके, जस्ट 1 मिनिट. काही क्वेरी आहे मला ती एकदा चेक करू दे फक्त. हे आपण क्वेश्चन स्टार्ट करूया, बाकीचं बघूया नंतर. पहिली एंट्री जे करणार आहेत आपण, ऑब्विसली आपण फ्रेश इश्यूची पहिली एंट्री करतो. बट फ्रेश इश्यू किती करायचं आहे माहिती नाही, कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपल्याला थोडी वर्किंग करावी लागेल यासाठी. पूर्ण क्वेश्चन मी परत एकदा ओन लँग्वेजमध्ये सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल एक वर्किंगसाठी ना आपण एक चार्ट बनवून घेऊया, त्याच्यामुळे थोडं सिम्पल पडेल आपल्याला. इथं मी देतो वर्किंग, फ्रेश इश्यू किती करायचं आहे त्यासाठी. वर्किंग आहे, काय बनवतोय रे, वर्किंग. आता आपण काय फाइंड करतोय, किती फ्रेश इश्यू करायचं. ओके, आपल्याकडे टोटल शेअर्स किती आहेत ते बघावं लागेल आपल्याला. एक मिनटं, मी वर्किंग कशी करू, जस्ट 1 मिनिट. आपल्या बँकमध्ये किती पैसे आहेत, 30. ओके, अमाऊंट रिक्वायर्ड फॉर रिडम्शन. फर्स्ट ऑफ ऑल हे काढायचं आहे, किती आहे टोटल. माझ्याकडे शेअर्स आहेत 100 lakhs, डिवाइड, सॉरी, 1 lakh शेअर्स आहेत. दिलंय त्यांनी, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. 1 lakh प्रेफरन्स शेअर बोलतोय, 1 lakh शेअर्स. बट मी त्यातले 20,000 नाही घेणार ज्यांनी कॉलच पे नाही केलं, आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं पण नाही आहे की आपण त्यांच्याकडनं हे केलं आहे, जे कॉल्स इन अरियर झालेलं ते त्यांनी रीपे केलं आहे. सो आपण कन्सिडर करणार की आपण फक्त 80,000 शेअर्सच रिडीम करतोय, बिकॉज ओनली फुल्ली पेड अप शेअर्स आर रिडीम. सो आपण पूर्ण कॅल्क्युलेशन हे 80,000 शेअर्सवरच करणार आहेत. 80,000 शेअर्स आपण रिडीम करतोय. एक शेअर आपण फेस व्हॅल्यूवर केलंय ना रिडीम, जस्ट 1 मिनिट. आता सध्या इथे काही दिलंच नाहीये, फेस व्हॅल्यू आहे की प्रीमियम आहे. सो आपण कन्सिडर करूया फेस व्हॅल्यूवर केलंय. एक मिनिट, त्यांनी आन्सरमध्ये 20% प्रीमियम घेतलंय, बट क्वेश्चनमध्ये काही दिलं नाहीये. सो या क्वेश्चनमध्ये एक अजम्पशन लिहून ठेवायचं आहे, तिथं लिहून ठेवायचं आहे 20% प्रीमियम रिडम्शन इज हॅपन्स इन 20% प्रीमियम, बिकॉज त्याने आन्सरमध्ये 20% घेतलंय आणि ह्याच्यामध्ये नाही घेतलंय. सो क्वेश्चनमध्ये दिलं नाही. जर प्रीमियम नाही घेतलं क्वेश्चन एकदम सिम्पल होईल, क्वेश्चनचं काही मिनिंगच निघून जाईल सगळं. सो प्रीमियम मी ॲड करतोय बिकॉज क्वेश्चन थोडा मग ट्विस्ट येईल क्वेश्चनमध्ये. प्लस 20% प्रीमियम. एक शेअर किती रुपयाचा आहे, आपण काय करतोय, अमाऊंट रिक्वायर्ड फॉर रिडम्शन 80,000 शेअर्स आहेत. एक शेअर 20% प्रीमियमवर इश्यू केलाय, रिडीम केलाय. 80,000 शेअर्स
इंटू फेस व्हॅल्यू किती आहे शेअरची, एका शेअरची फेस व्हॅल्यू 100 आहे, प्लस आपण 20% प्रीमियम देतोय त्यांना. सो हे झालं 120, 80,000 इंटू 120 किती होतं, 80,000 इंटू 120. सॉल्व कर यार. त्याचं सॉल्वचं ऑप्शन येत नाही आहे. जस्ट 1 मिनिट में कॅल्सी घेऊन आलो. ओके, 80,000 इंटू 120 इज इक्वल टू 96 लॅक्स. सो आपली टोटल अमाऊंट झाली 96 लॅक्स. आपल्याला एवढी अमाऊंट लागणार आहे. आपल्या बँकमध्ये किती बॅलन्स होता आठवतंय, 30 लॅक्सचा. बँकमध्ये बॅलन्स किती आहे, बँक 30 लॅक्स आहेत. सो आपल्याला एवढे शेअर इश्यू करायचे आहेत की आपल्याला पैसे पुरतील. जर इथे बघायला गेलं तर मला किती करायला लागतील, नंबर ऑफ शेअर्स टू बी इश्यू इज इक्वल टू 96 लॅक्स मला लागणार आहेत कशासाठी, रिडम्शनसाठी, मायनस माझ्याकडे आहेत किती 30 लॅक्स, म्हणजे 66 लॅक्स रुपीज मला लागणार आहेत. 66 लॅक्स रुपीज मला लागणार आहेत. आता हे इथं अमाऊंटमध्ये आलं, बट ह्याला शेअर्समध्ये कन्वर्ट कसं करायचं, त्याची जी फेस व्हॅल्यू आहे सिम्पल त्यांना डिवाइड करायचं. सो 66 लॅक्स डिवायडेड बाय 10, बिकॉज फेस व्हॅल्यू 10 आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की जर फ्रेश इश्यू केला तो पारवर करतील, म्हणजे जेवढी फेस व्हॅल्यू आहे त्याच्यावरच करतील. सो ह्याची अमाऊंट किती येईल, 10 कट होईल सिम्पली, 6,60,000 शेअर्स. आता हे फायनल आन्सर नाही आहे, हे जस्ट आपण चेक केलं. आता आपण CRRच्या अँगलनी बघूया. एवढे शेअर इश्यू करायचंय गरजेचं नाहीये, एवढे करायला लागू शकतात जर आपल्याला पैसे पाहिजेत तर. 6,60,000. सेकंड वर्किंग बघूया. सी आर आर किती बनवायला लागते, CRR इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. तर आपल्याकडे फ्रेश इश्यूची व्हॅल्यूज नाही आहे, फ्रेश इश्यूची व्हॅल्यू नाही आहे, सो आपण CRRची अमाऊंट नाही काढू शकत. ओके, आपण ट्राय करूया बट काढायला. ह्याच्यासाठी आपण दुसरी वर्किंग बनवूया. ह्याच्यासाठी दुसरी वर्किंग कशी करणार आहे, आपण CRR मॅक्झिमम किती बनवू शकतो जेवढा आपल्याकडे रिझर्व आहे. CRR इज इक्वल टू मॅक्झिमम अमाऊंट इन रिझर्व. म्हणजे माझ्या रिझर्वमध्ये जेवढे मॅक्झिमम पैसे आहेत मी तेवढं CRR बनवू शकतो. बाकीच्या अमाऊंट मला फेस व्हॅल्यूमधनं फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यूकडूनच करायला लागणार आहे. आता माझ्याकडे ही अमाऊंट नाही आहे, सो मी डायरेक्टली ही अमाऊंट नाही काढू शकत, बट मी ही अमाऊंट दुसऱ्या वेने काढू शकतो. कसं ते दाखवतो. आता मी इथं लिहितो वर्किंग फॉर फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू फ्रेश इश्यू किती आहे ते मी काढतोय आता. कसं, इथे लिहायचं सोर्स वर्किंग आहे, देन नॉमिनल व्हॅल्यू किंवा एकत्र लिहिलं तरी चालेल, प्रीमियम
टोटल, किंवा मी दुसरी वर्किंग पण दाखवतो नंतर, ती केली तरी चालेल. सो सोर्समध्ये पहिले लिहितो रिक्वायरमेंट, मला किती पैसे हवेत. रिक्वायरमेंटमध्ये 20% प्रीमियम आहे आणि 80 लॅक्सचं काय आहे माझं टोटल फेस व्हॅल्यू आहे. रिडम्शनची फेस व्हॅल्यू 80 लॅक आहे प्लस 20% प्रीमियम आहे. म्हणजे 80 लॅक्स प्लस मी 20% प्रीमियम देतोय म्हणजे किती झालं, 96 लॅक. कॅल्सीवर करून बघितलं तरी चालेल. 80 लॅक्स प्लस 20% प्रीमियम म्हणजे 96 लॅक्स. 80 लॅक्स फेस व्हॅल्यू आहे, नॉमिनल व्हॅल्यू फेस व्हॅल्यू एकच असतं. प्रीमियम आहे 16 लॅक, टोटल मी 96 पे करणार आहे, मला 96 पे करायचं आहे. बट माझ्याकडे तेवढं रिसोर्सेस अवेलेबल आहे का मला बघावं लागेल. माझ्याकडे सगळ्यात आधी काय येतं, पी एंड एल अकाउंट काय आपल्या ह्याच्यामध्ये चेक करू आपण. आपल्याला जी बॅलन्स शीट दिली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी दिलं आहे एस पी अकाउंट. एस पीचा रूल काय, सगळ्यात आधी कशासाठी यूज करायचा, प्रीमियमसाठी. सो एस पीमध्ये बॅलन्स आहे 15, मला प्रीमियममध्ये हवा आहे 16, सगळे पैसे इथंच जाणार. सो लेस 15. त्यानंतर काय दिलं आहे, रिझर्व. रिझर्व्स आता रिझर्व्स किती आहेत, टोटल 30 आहेत. पण त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला बॅलन्स ठेवायला लागेल 10, म्हणजे मी 20 यूज करू शकतो. आता इथे मला प्रीमियमसाठी पाहिजेत 16, 15 तर ऑलरेडी भेटलेत, म्हणजे एक मला रिझर्वमधून घ्यायला लागेल 16 कंप्लीट करायला. 16 हवे होते, 15 भेटला इथे एस पीमधून, एक रिझर्वमधून घेतला. रिझर्वमधून किती राहिले, 19. रिझर्वमध्ये टोटल 30 होते. क्वेश्चन सांगतोय 10 मला रिझर्वमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे माझ्याकडे किती राहिले रिझर्वमध्ये, 20. त्यातला मी एक यूज केला एस पीसाठी, म्हणजे राहिले 19. ते मी यूज केले नॉमिनल व्हॅल्यूसाठी. सी आर आर बनवतोय ना आपण. हे मी वर्किंग परत एकदा पूर्ण सांगेल, बिकॉज हे थोडंसं टफ वाटू शकतं, बट इझी आहे. देन माझ्याकडे रिझर्व कोणता आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पी एंड एल. आता पी एंड एलमध्ये पण एक गोष्ट आहे, पी एंड एलचा बॅलन्स दिसतोय 15, बट मला लॉस झाला होता एक ॲसेट सेल करून 8, माझ्याकडे बॅलन्स राहिला 7. सो मी 7 इथं काय केलं, ॲडजस्ट केलं ह्याच्यामध्ये, बिकॉज आता एस पीचं इथं काही गरज नाही आहे. हे झाले 7, म्हणजे अजून मला किती रिझर्व लागणार आहे, हे टोटल जे 96 आहे त्याच्यासाठी. 96 मायनस 15 मायनस 20 मायनस 7 इज इक्वल टू 54. 54 लाखाचं मला अजून काय लागणार आहे, फ्रेश इशू लागणार आहे. किती, 54 लाख. आता ह्याचं 54 लॅक्स कसं आन्सर आलं ते मी प्रूव्ह करतो. जस्ट 1 मिनिट. 96, माझा आन्सर त्यांचा आन्सर डिफरंट काय ते, 15 मायनस 7 मायनस 20 इज इक्वल टू 54. त्यांचं आन्सर चुकीचं आहे, ॲक्च्युअलमध्ये 54 आन्सर येत आहे, त्यांचा आन्सर 60 आहे. तर त्यांनी कॅल्क्युलेशन मिस्टेक केली आहे. फ्रेश इशू 54 होईल. आता ही वर्किंग समजली नसेल तर मी परत एकदा सांगतो. माझ्याकडे, ठीक आहे, मी क्वेश्चनची वर्किंग सांगतो परत एकदा कशी झाली आहे. क्वेश्चन नंबर 42. आता ह्याच्यामध्ये त्यांनी फ्रेश इशू नव्हतं दिलं, जेवढे पण रिझर्व्स वगैरे दिलेत ते पण कमी आहेत. सो आपल्याकडे सी आर आरची अमाऊंट किती आहे ते आपण एकदा बघूया, एस पीची अमाऊंट बघूया. दुसऱ्या वेनी वर्किंग सांगतो. ही वर्किंग समजली नसेल तर माझ्याकडे दुसरी एक वर्किंग आहे, मी ती पण सांगतो. आता इथं मी 660 शेअर लिहिले होते, इथे 540 शेअर लिहिले होते. ह्या दोघांचं लॉजिक पण सांगतो परत एकदा, नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता हा जो क्वेश्चन आहे तो अर्धवट क्वेश्चन आहे. अर्धवट म्हणजे आपल्याला जास्त वर्किंग करून सॉल्व्ह करायचं आहे. आता त्यांनी आपल्याला रिसोर्सेस दिलेत, बँक बॅलन्स वगैरे सगळं दिलं आहे. बट एक गोष्ट जी अशी आहे इथे, की त्यांनी आपल्याला सांगितलं नाही आहे की काय म्हणतोय मी, फ्रेश इश्यू किती झाला आहे ते सांगितलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला सी आर आरमध्ये गडबड होणार आहे, बिकॉज सी आर आरचा रूल काय, सी आर आर इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ
फ्रेश इश्यू, बट फ्रेश इश्यूची अमाऊंटच माहिती नाही किती आहे. सो ती फ्रेश इश्यूची अमाऊंट आपल्याला सी आर आरसाठी काढावी लागेल. ती कशी काढायची? सो बेसिकली मी जे सी आर आर करतो ते सी आर आर कुठून करतो? रिझर्वमधून. आपण चेक करूया रिझर्वमध्ये किती पैसे आहेत. रिझर्वमध्ये पैसे किती आहेत चेक करूया. एस पीमध्ये 15, रिझर्वमध्ये 30 आहेत, बट त्यातले 10 रुपये मी यूज नाही करू शकत. म्हणजे 10 यूज नाही करू शकत म्हणजे मी 20 यूज करू शकतो. प्रॉफिट अँड लॉसमध्ये 15 आहेत, म्हणजे असं लिहितो मी पाहिजे तर ब्रॅकेटमध्ये 30 मायनस 10. प्रॉफिट अँड लॉसमध्ये 15 होते, बट 8 माझा लॉस झालेला मी ॲडजस्ट केला, राहिले 7. म्हणजे टोटल माझ्या रिझर्वमध्ये किती पैसे आहेत? टोटल माझ्या रिझर्वमध्ये आहेत 15, 20 अँड 7. किती झाले हे? 35, 42. हे झाले 42. 42, येस राईट आहे. आता माझ्याकडे 42 रिझर्वमध्ये आहेत, बट मला पाहिजेत किती? तर मला रिडम्शन करायचं आहे. प्रीमियमवर रिडम्शन केलं आहे मी, बरोबर. सो रिडम्शनसाठी मला किती पैसे लागतील ते बघूया. रिडम्शनसाठी 80,000 शेअर इलिजिबल आहेत, बिकॉज 20,000नी पैसे पे नव्हते केले, फुल्ली पेड नव्हते. एक शेअर कितीचा आहे? 100 रुपीजचा, बरोबर. म्हणजे हे किती झाले? 8 लॅक्स. बट त्यांनी सांगितलं आम्ही 20% प्रीमियमवर रिडम्शन करणार. क्वेश्चनमध्ये नाही दिलं जे मी एक्स्ट्रा लिहायला सांगितलं होतं, बिकॉज आन्सरमध्ये होतं ते 20%. हे झालं टोटल 9,60,000. सॉरी, हे 80 लॅक्स आहे, 96 लॅक्स. आता माझ्याकडे अवेलेबल 42 आहेत, बट मला पाहिजेत 96 लॅक्स, बरोबर. 96 लॅक्स हवेत, आहेत माझ्याकडे किती? 42. सो 42 आहेत, 96 पाहिजेत, म्हणजे अजून किती मला लागतील? किती पैसे लागतील अजून मला? 54 लॅक. म्हणजे 54 लॅक्स आणणार कुठून मी? मला फ्रेश इश्यू करावा लागेल. आता हे तर झालं रिझर्वची गोष्ट, सी आर आरची गोष्ट. म्हणजे जर मी 54 लाखाचं फ्रेश इश्यू केला तर माझा सी आर आर बनू शकतो, असं त्यांनी सांगितलंय. आता मी सी आर आर इज इक्वल टू काय होतं? फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू केलं. बघूया सी आर आरची अमाऊंट किती येते. फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन किती आहे? 80 लॅक्स मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू किती आहे? 54 लॅक. आता जे काढलं म्हणजे आपण 54 लॅकचं करणार आहेत, बिकॉज हे त्यांनी सांगितलेलं की आम्ही पारवर करतोय, म्हणून मी पकडले ही सगळे व्हॅल्यू. काय? फेस व्हॅल्यू 80 लॅक मायनस 54 लॅक इज इक्वल टू 26 लॅक्स. माझ्याकडे 26 लॅक्सचा रिझर्व आहे का? मला चेक करू दे एकदा. आता मी असं का बोलतोय? माझ्याकडे रिझर्व किती आहे मला बघावं लागेल. हे माझे रिझर्व आहेत, ओके. 15, 20 अँड 7. 15 प्लस 20 प्लस 7 42 मायनस 16चा काय मायनस 26. 16 काय मायनस केलं मी? प्रीमियम पे करायला लागेल ना मला, सो मी एस पी मधून यूज केलं माझ्या रिझर्वमधून. सो फेस व्हॅल्यू, सॉरी, सी आर आर आला किती? 26 लॅक्स. सी आर आर कसं काढलं इथं समजलं? थोडं वेगळ्या मेथडने काढलं इथे सी आर आर मी. 26 लॅक्स. ती वाली वर्किंग नसेल समजली, ही रेफर केली तरी चालेल. सी आर आरचा रूल काय बोलतो? फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. मला माहितीच नाही फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू किती आहे, किंवा त्यांनी सांगितलं आहे तुम्ही कॅल्क्युलेट करा ते. सो मी काय केलं इथे, माझे सगळे रिझर्व जे होते त्यांची टोटल केली, फ्री रिझर्व ज्यांच्यापासून मी सी आर आर बनवतो, ते आलं 42, बरोबर. आता मला 42 मधलं काही पैसा एस पीसाठी पण जाणार होता. मी काय केलं, टोटल मला किती अमाऊंट लागणार आहे प्रीमियम पकडून फेस व्हॅल्यूसाठी, ती काढून घेतली. ती आली 96 लॅक्स. आता मी तर प्रीमियम ॲड केलं होतं. प्रीमियम ॲड न करता दुसऱ्या वेळी पण करता येतं, ती वर्किंग पण दाखवून ठेवतो मी. बट एकदा ही वर्किंग बघूया. 80,000 शेअर प्रीमियम पकडून आले 96 लॅक्स. 96 लॅक्स मायनस 42 लॅक. 42 लॅक कुठून आले? 42 लॅक होते माझ्या रिझर्व्समध्ये. रिझर्वची टोटल 42 होती,
सो माझ्याकडे राहिले किती किती कमी पडत आहेत माझ्याकडनं 54 लॅक. मला 96 पाहिजे होते, माझ्याकडे आहेत रिझर्व्समध्ये 82 लॅक्स. मला किती पाहिजेत अजून? 54 लॅक. सो 54 लॅक मी कुठून आणणार? फ्रेश इश्यू करणार. आणि जर मी CRR कॅल्क्युलेट केला आता, फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन 80 लॅक्स मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू 54 लॅक इज इक्वल टू 26 लॅक. कसं आलं समजलं CRR? सेकंड वे. आता ही इथं वर्किंग एक झाली, सॉरी ही तर सेकंड मेथड झाली. वरती मी अजून एक दाखवलेली, ती थोडी टफ वाटली असेल, इझी वाटली असेल. आता अजून एक मेथड दाखवतो ज्यातून आपण CRR अशा क्वेश्चनमध्ये कसं फाइंड करायचं ते बघू शकतो. CRRचा फॉर्म्युला परत एकदा सांगतो, माहिती आहे मला, माहिती आहे तुम्हाला. फेस व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. आता रिडम्शनची फेस व्हॅल्यू तर माहिती आहे, बट हे माहिती नाही आहे. आपण काय करूया, सिम्पली बघूया. आता CRR कुठून बनवतो आपण? रिझर्व्समधून. ओके, आपल्याला हे माहिती नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट हे CRR नाही काढू शकत ना. सो CRR आपण कुठून बनवतो? रिझर्व्समधून. सो आपण रिझर्व्सची टोटल करूया. रिझर्व्स इज इक्वल टू काय काय माझ्या रिझर्वमध्ये? SP आहे प्लस रिझर्व आहे प्लस प्रॉफिट अँड लॉस आहे. टोटल किती झाली याची अमाऊंट? याची अमाऊंट टोटल झाली SP मध्ये 15, रिझर्वमध्ये 20. कसं 20 आलं? 30 मायनस 10, ते तर प्रत्येक ह्याच्यात होणार आहे. इथं 7. कसं 7? 15 मायनस 8चा जो लॉस झालेला तो, म्हणजे टोटल आली 42 लॅक्स आले. बट मी जे रिडम्शन केलं ते प्रीमियमवर केलं आहे, आणि प्रीमियम कुठून देतो आपण? SP मधून. आणि जर SP मध्ये पैसे कमी पडले तर रिझर्वमधून. प्रीमियम किती होतं? 20% ऑन फेस व्हॅल्यू ऑफ, कारण जे रिडम्शनवरचं प्रीमियम वगैरे ते फेस व्हॅल्यूवरच कॅल्क्युलेट होतं ना. 20% ऑन फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन. फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन इज इक्वल टू 80 लॅक्स. 80 लॅक्स इंटू 20% इज इक्वल टू 16 लॅक्स. माझ्याकडे आहेत 42 लॅक्स, पण मला त्यातनं रिडम्शनचं प्रीमियम किती द्यायला लागणार आहे? 16 लॅक. किती राहिले माझ्याकडे? 26. माझ्याकडे CRR साठी किती पैसे आहेत? 26. का कसे आले? परत एकदा सांगतो. रिझर्व्स किती आहेत? 42 टोटल. त्यातनं मला 16चं तर प्रीमियम द्यायला लागणार आहे, म्हणजे हे पैसे मला प्रीमियमसाठी साईडला ठेवूनच आहे. ओके, पैसे नाही आहेत ॲक्च्युअलमध्ये, हा रिझर्व आहे. तो हा रिझर्व मला ठेवूनच आहे, म्हणजे मला CRR साठी प्रॉपरली CRR साठी 26 रुपीजच राहतील साईडला, 26च राहतील. सो बाकीचे जे पैसे आहेत ते मला कुठून आणावे लागतील? फ्रेश इश्यूमधून. रूल काय बोलतोय? CRR किती बनवायचं आहे? फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. सो आता फ्रेश इश्यू कसा काढणार मी? CRR इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू नाही दिलाय, बट CRR 26 आहे, इज इक्वल टू रिडम्शनचे हे 80 लॅक्स मायनस झिरो नाही पकडत, त्याला मी एक्स पकडतो. सो हे इकडं काय? प्लसमध्ये, बरोबर. मायनसमध्ये एक्स आहे, सो हे प्लसमध्ये, म्हणजे इकडे येऊन काय होणार? मायनसमध्ये. सो 80 मायनस 26 इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 54. म्हणजे फ्रेश इश्यू किती करावं लागेल? 54. तर ही वाली मेथड समजली असते, इथून आपण काढू शकतो. इथं अजून एक ट्विस्ट आहे, तो ट्विस्ट पण सांगतो मी थोडा. आता मला समजलं असेल एका क्वेश्चनसाठी मी एवढा जास्त टाइम घेतोय, त्यामुळं असं काही हार्ड नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये मी मल्टिपल मेथड दाखवतो एका क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. बट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर. स्किप करून व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नाही आहे, एखादा इम्पॉर्टंट पॉईंट सुटून जाईल, त्यामुळं वेळ जात असेल थोडं तर जाऊ दे, बट व्हिडिओ पूर्ण बघायची आहे विदाऊट स्किप. सेकंड जो पॉईंट आहे, मला ॲक्च्युअलमध्ये त्यांना पैसे पे करावं लागतं, मनी. आता हे जे मी बोललो CRR वगैरे क्रिएट करायला लागतं,
CRR तर माझ्या रिझर्वमधून क्रिएट होतं, बट ॲक्च्युअलमध्ये मला त्यांना पैसे जे द्यायला लागतात ते पैसे किती द्यायला लागणार आहेत मला त्यांना, ते पण आपण बघायला हवं. ओके, मनी ॲक्च्युअलमध्ये तर आपण त्यांना पैसे देतो ना, रिझर्व देऊन थोडी चालतं त्यांना. सो मनी माझ्याकडे किती आहे, बँकमध्ये माझ्या 30 आहे, प्लस मी सेल केलं होतं माझं फिक्स असेट, किती पैसे भेटले तिथून मला 32. ओके, तिथून मला 32 भेटले होते, म्हणजे माझ्याकडे टोटल 62 अवेलेबल आहे, 62 lakhs अवेलेबल आहे. मला टोटल किती पे करायचे आहेत, 80 lakhs, प्लस मी त्यांना बोललो मी तुम्हाला प्रीमियम पण देईल, एकदम फ्रेंड आहेत तुम्ही माझे. सो हे झालं 96 lakhs. 96 पे करायचे आहेत माझ्याकडे 62. 96 पे करायचे आहेत, 62 आहेत. 96 पे करायचे आहेत, 62 आहेत, म्हणजे मला 34 लाख अजून लागणार आहेत. तर 34 लाख मी कुठून आणणार, 34 लाख आणणार मी फ्रेश इश्यूमधून. आता हे काय, इथं 34 आणि इथं आलं 54, म्हणजे आम्ही 34 करायचं की 54, जी अमाऊंट मोठी असेल ना ती करायची. आता इथं असं का सांगतोय, दोन्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. आधी CRRच्या अँगलनी कॅल्क्युलेशन करायचं आहे की CRRसाठी किती फ्रेश इश्यू करायला लागणार आहे, देन मनी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पैशासाठी किती फ्रेश इश्यू करायला लागणार आहे. आता इथं मी CRRसाठी कॅल्क्युलेशन केलं होतं की जर माझ्याकडे CRRसाठी 26 रुपीज आहेत, तर मला किती फ्रेश इश्यू करावं लागेल ज्याच्यामुळे 26चा CRR मला बनवायला लागेल. काय बोललो, नीट ऐकायचं आहे. माझ्याकडे CRRसाठी 26 रुपीज आहेत, सो मी त्याच्यापेक्षा जास्त CRR नाही बनवू शकत. सो ॲज पर रूल जर मी जर मी 54चा काय केला, फ्रेश इश्यू केला, तर मी 26चा CRR बनवू शकतो. ओके, सो ॲज पर CRR कॅल्क्युलेशन मला 54चं फ्रेश इश्यू करायला पाहिजे. अँड ॲज पर मनी कॅल्क्युलेशन, ॲज पर कॅश कॅल्क्युलेशन, मला कितीचं 34 lakhsचं फ्रेश इश्यू करायला पाहिजे. या दोघांमध्ये जी जास्त असेल ना तेवढं फ्रेश इश्यू करायचं, म्हणजे आपण कितीचं करणार आहे, 54 lakhs फ्रेश इश्यू. आता हे कॅल्क्युलेशन झालं, आय होप एवढं कॅल्क्युलेशन भरपूर असेल. मी एकदम जास्त पकवलं या क्वेश्चनमध्ये, थोडं ब्रेकची गरज असेल क्वेश्चनच्या वर्किंगमधून तरी चालेल. मी जर्नल एंट्री स्टार्ट करतोय. भरपूर मोठी सांगितली एकदम स्टोरी याची, 3-4 मेथड सांगितल्या, जी सोपी मेथड वाटली असेल ना त्यांनी एक्झाममध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. असे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात. चांगला क्वेश्चन होता. आता तुम्ही फक्त वर्किंग केली आहे, आता ॲक्च्युअलमध्ये आपण सम सॉल्व करणार आहेत. क्वेश्चनमध्ये फक्त मला एक करेक्शन करायचं आहे की जी डेट दिली आहे ना बोनसची, ती बोनसची डेट चेंज करायला हवी आहे. बिकॉज जर ती कॅल्क्युलेशन आपण चेंज नाही केलं ना, ती जी डेट चेंज नाही केली ना, तर पूर्ण क्वेश्चन चेंज होऊ शकतो. रिझन, आपण जे बोनस पे करतो ते पण रिझर्वमधून पे करतो, सो आपलं पूर्ण रिझर्वचं कॅल्क्युलेशनच बदलून जाईल. सो आपण या क्वेश्चनमध्ये तो बोनसवाला पार्ट नाही घेत, घेऊया फक्त डेट चेंज करून घेऊया. बोनसची डेट जी आहे ती आपण रिडम्शनच्या डेटची नंतर कुठली पण घेऊ शकतो. 1 फेब दिले ना, आपण 20 फेब घेऊन टाकू त्याची डेट, 20 फेब 2023. बुकमध्ये पण चेंज करायचं आहे. बोनसची जी डेट दिली आहे 31/12, तिला चेंज करून घ्यायचं आहे 20 फेब 2023. ठीक आहे, मी क्वेश्चन स्टार्ट करतो. फर्स्ट एंट्री काय होईल, फ्रेश इश्यूची, नेहमीप्रमाणे फ्रेश इश्यूची फर्स्ट एंट्री. सॉरी, काय होत आहे, फ्रेश इश्यू कितीचा गेला आहे, 54 लाख. बँक अकाउंट डेबिटेड, पैसे आले बँकमध्ये, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता मी डायरेक्ट एंट्री केली कंबाईनवाली. जर सेपरेट करायची आहे ॲप्लिकेशन मनी वगैरे चालेल, काही इश्यू नाही आहे, बट मी ही एंट्री प्रेफर करतो. कशाला मी एक्झाममध्ये माझा टाईम वेस्ट करू ना, दोन एंट्र्या शो करून. बिंग फ्रेश इश्यू मेड, फ्रेश इश्यू मेड. सेकंड एंट्री काय होईल, सेकंड एंट्री होईल ॲसेट जी सेल केली आहे त्याची. ॲसेट किती सेल केली आहे, ॲसेट सेल केली आहे मी 32 lakhसाठी, ती पण लॉसवर सेल केली आहे. सो बँकमध्ये पैसे येतील, बँक अकाउंट डेबिट.
ॲसेट सेल केल्यानंतर माझ्याकडे पैसे आले ना, बँक अकाउंट डेबिट झालं. टू सॉरी, टू नाही, लॉस पण झालाय ना मला. हे तर माझ्याकडे 32 lakhs आले. ॲसेट होती तर कितीची? 40 लाखाची. एक मिनटं फक्त. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड टू ॲसेट अकाउंट. जी काय ॲसेट असेल, फिक्स असेट तर फिक्स असेट अकाउंट 40 lakhs. ॲसेट होती 40 lakhsची, त्यांनी सेल केली 32ला, ही लॉसची अमाऊंट 8 लाख आली. बिंग ॲसेट सोल्ड ॲट ₹8 lakh लॉस. त्यानंतर एंट्री कसली होणार आहे? सी आर आर क्रिएशनची. सी आर आर कसं क्रिएट करतात? सी आर आर, सॉरी, सी आर आर नाही, जी आर अकाउंट डेबिटेड. त्यानंतर काय आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड टू सी आर आर अकाउंट. टू सी आर आर अकाउंट. हे आहे किती आहे? 19. वरती मी दाखवलं होतं 19 कसं आलं. 19 लाख. 30 होतं, 30 मधलं आपण किती यूज केलं? 10 तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं ठेवायचं आहे बॅलन्स, तो आपण 10 लेस केलं, राहिले 20. 20 मधला एक गेला प्रीमियमसाठी, राहिले 19. अँड ह्याचे 7. टोटल सी आर आर कितीचं बनवायचं आहे? प्रॉफिट अँड लॉसमध्ये 7 कसं आलं ते पण वरती वर्किंगमध्ये सांगितलं होतं. टोटल 26 lakhचं सी आर आर आलं. बिंग सी आर आर क्रिएटेड, नॅरेशन होईल. सेकंड बोलतोय, फोर्थवाली एंट्री होईल. रिडम्शन ड्यू केलं. रिडम्शन ड्यू कसं करतात? सॉरी, प्रीमियम ड्यू केलं. प्रीमियम ड्यू कसं करतात? प्रीमियम बनवतो आपण एस पीमधून. एस पी अकाउंट डेबिटेड. एस पीमध्ये बॅलन्स किती होता? 15 lakhsचा. जी आर अकाउंट डेबिटेड. आपण प्रीमियम बनवतोय 16 lakhचं, वरती दाखवलेलं 16 lakhचं प्रीमियम येत आहे. 80 lakh फेस व्हॅल्यू, 20% प्रीमियम, बरोबर. हे आलं 16 लाख. टू प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन. आता मी करणार रिडम्शन ड्यू. रिडम्शन ड्यू करणार कसं? प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड टू प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन. टोटल होते 1 लाख शेअर्स, बट ॲज पर रूल मी 80 lakhsच करणार. 80 lakhची अमाऊंट, म्हणजे 80,000 शेअर्सच करणार. 80,000 शेअर्स माझ्या इन्फोसाठी लिहितोय की 80,000 शेअर्स आहेत. काय 80,000? बिकॉज 20,000नी पैसे पे नव्हते केले, फुल्ली पेड नव्हते ते. सो लॉ बोलतो फुल्ली पेड असल्याशिवाय रिडम नाही करायचे. प्लस 16चं प्रीमियम, असे मी टोटल किती पे करणार त्यांना? टू प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट. ह्याला मी लायबिलिटी दाखवली माझी, की ह्याला मला पैसे द्यायचे आहेत 96 लाख. ॲट द एंड मी त्यांना पे केले. किती पे केले मी त्यांना? प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिटेड, डेबिट द रिसिवर या रूलनुसार टू बँक. बँकेमधनं पैसे गेले, त्यामुळे बँक अकाउंट क्रेडिट झालं. आल्यावर डेबिट, गेल्यावर क्रेडिट. ओके. 96 lakhs, 96 lakhs, 96 lakhs, 96 lakhs. क्वेश्चन इथे संपला असता, बट बोनसची एंट्री पण दाखवायची. आता बोनसची एंट्री जर इथं दाखवली तर एक इश्यू पण होऊ शकतो त्याच्यासाठी. ते ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चनमध्येच रॉंग आहे, पण ठीक आहे, आपण दाखवूया आता काय. एक मिनटं, मी पॉसिबल आहे का बघतो. ठीक आहे, बोनसची एंट्री इथं राहू दे. मी फक्त एंट्री दाखवतो काय होईल. अमाऊंट मी नाही टाकत आहे, बिकॉज क्वेश्चनमध्ये जर बघायला गेलं तर चुकीचं आहे ते बोनसचं इथं मध्ये टाकणं. फक्त एंट्री काय होईल ते दाखवतो. 7 नंबर एंट्री बोनससाठी. काय एंट्री होईल? जे काही असेल, ज्या रिझर्वमधून मी पैसे घेतो, ते मेनली मी सी आर आरमधून सगळ्यात आधी पैसे घेतो. हे लक्षात ठेवायचं आहे. बोनससाठी आपण सी आर आरमधून सगळ्यात आधी पैसे घेतो.
आय होप बोनसचे जे क्वेश्चन आहे ते केले असतील. फर्स्ट मॉड्यूलमध्ये बोनस टॉपिक आहे. बोनस टॉपिकमध्ये सी आर आरचं चांगलं आहे मिनिंग. का सी आर आर आधी घेतात? बिकॉज सी आर आरचा एकच पर्पज असतो, बोनस शेअर इश्यू करणं. दुसऱ्या पर्पजसाठी सी आर आर यूज नाही करत. त्यामुळे बोनस शेअर इश्यू करताना सगळ्यात आधी सी आर आर घ्यायचं. सी आर आर अकाउंट डेबिटेड टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. जी काही अमाऊंट असेल XYZ ती, जेवढ्याचं मी करतोय इश्यू, 8 वाली एंट्री बोनस टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इथे मी दाखवलं की बोनस ड्यू झालंय, बोनस ड्यू झालंय. आणि इथे काय दाखवलं? बोनस पे केलं मी त्यांना. ओके, ह्या एंट्र्या पाहिजे ते एकदा बघून घ्यायच्या. बोनस टॉपिक परत एकदा रिवाईज करायचं आहे. ह्याच्या जर्नल एंट्र्या तर मी 5 मिनिटात संपवल्या, बट वरचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावर मला वाटते 25 मिनिटं घालवली असतील. बिकॉज मी मल्टिपल मेथड दाखवल्यात एका कॅल्क्युलेशनच्या. जे सिम्पल वाटलं असेल कॅल्क्युलेशन, त्या 3-4 कॅल्क्युलेशन्समधून ते करायचे. 3-4 कॅल्क्युलेशन म्हणजे मी 2-3 मेथड दाखवल्या ना, सो जी मेथड इझी वाटली असेल त्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके.